निवडणुका आल्या आणि भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती अस्वस्थ करू लागली, त्यांची झोप उडाली पराभवाच्या भीतीनं, की असे छापे पडतात, असे अनेक प्रकरणे निर्माण केली जातात. तर मला माहीत नाही कुठे छापे पडले काय. मग राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. तुम्ही काय करताय 10 वर्ष? काय करताय काय? निवडणुका आल्या की किंवा स्वातंत्र्य दिनाचा दिवस आला, प्रजासत्ताक दिवस आला की अतिरेकी पकडले जातात. दिल्लीच्या रस्त्यावर 10 अतिरेकी पकडले जे घातपात करायला आले, त्याच दिवशी पकडतात. आता निवडणुका आल्या की मग काय छापे पडले, छापे टाकायचे आणि वातावरण बिघडून टाकायचं. हे आता याला लोक कंटाळलेली आहेत आणि त्याचा बंदोबस्त जनताच करेल. फंडिंग है, टेरर है, तो इसको यानी इलेक्शन से पहले किया जाता है, यानी वो लोग मजाक कर रहे हैं या फिर? मैंने कहा कि जब चुनाव आता है और चुनाव में हारने का डर पैदा होता है तो अचानक राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा सामने आता है. हमने बार बार देखा. बाद में अचानक चुनाव के बाद मुद्दा गायब हो जाता है. क्या होता है, कहाँ जाते हैं ये छापे वाले, किसी को पता नहीं होता है. गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात, काही जण ऐकत नाहीत. एवढा हत्तीपणा कशासाठी असं अजित पवार म्हणतात. कशाला तुम्ही त्याला एवढं महत्व देताय? आजही माननीय शरद पवार साहेब, बघा, हा घरातला मुलाचा आणि बापाचा प्रश्न नसून राज्याच्या देशाच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे. मग हे जे हा सल्ला आहे अजित पवारांनी मोदींना द्यावा. हा जो सल्ला आहे जे